2009 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कर्जामुळे त्यांनी फाशी घेतली शेतातच. बाबा वारले, सर्वजण असे म्हणजे आमच्या घरी खूपच हे झालं, म्हणजे सर्व लोक वगैरे जमा झाले, माझी आई वगैरे खूपच रडणं वगैरे असं. म्हणजे मग तेव्हा मला जाणवलं की म्हणजे बाबा गेल्यावर कसं असते बुवा. मुलींनी शिकायला पाहिजे नाही, घराच्या बाहेर निघायला नाही पाहिजे असं आमच्याकडे रूल्स आहे. पण मी ते मानलं नाही. कारण आणि मी जेव्हा यवतमाळला शिकायला गेली तेव्हा सर्व म्हणजे मला बोलत होते की खूप नोकरीवर लागणार आहे का, शिकून आता हे खूपच मोठी होणार आहे का, म्हणजे आपल्या हे विरोधात जात आहे, हिला म्हटलं आपण की घराच्या बाहेर निघू नको, शिकू नको, तरी पण हे शिकत आहे, असं सर्व खूप जण बोलले मला. पण मी कोणाचंच ऐकलं नाही. कारण मला माझ्या आईनं कधी म्हटलं नाही की तू शिकू नको, आणि मला माझ्या भावानं कधी म्हटलं नाही की शिकू नको म्हणून. ज्यावेळेस समजा वडील वारले त्यावेळेस माझी तर शिक्षणाची तर कंडिशन संपलीच होती. मी तर शिकूच शकत नव्हतो. पण ती जी लहान बहीण होती नाही ना, ती इतकी हुशार होती की तिच्यावर आम्हाला एक भरोसा होता. मग मी हेच एक ठरवलं, आपल्या वडिलाची इच्छा होती म्हणलं का आपल्याला पोराला शिकवा, तर आपणच त्याची मायबाप म्हणलं का बा तिला आपण शिकवा. पण ते गेल्याच्या नंतर मला म्हणजे खूपच विचार आला का मुलांचं कसं होईन बा, मुलाला दिसत नाही, आणि ह्या मोठ्या मुलीचं लग्न आहे, लहान मुलीचं शिक्षण आहे, आणि कसं करायचं, काय करायचं. शेतीत उत्पन्न झालंच नाही, मजुरीच्याच भरोश्यावर आम्ही उदरनिर्वाह केला. मी 100 रुपये मजुरी करून मी काहीच करू शकत नव्हती, आणि मुलाचा पण काहीच आधार नाही. शेती आता 3 वर्ष झाले, शेतीत उत्पन्न काहीच नाही आहे. ज्यावेळेस मी आली तसा त्यावेळेस तो असा पेला ना माझ्यासमोर आणून बॉटली टाकली का आई माझं झालं म्हणे. असं म्हटल्यावर मला वाटलं काय केलं बा तू मनुष्याने. मी छाती ठोकली का बस एकदम त्यानं उड्याच मारणं सुरू केल्या. उड्या मारणं सुरू केल्या का बस आम्ही एकदम दवाखान्यामध्ये नेलं त्याला. तर दवाखान्यामध्ये जसा जात नाही तर पायरीवरच त्याचा जीव गेला. त्या बाईनं दुसरं घर केलं, थांबली नाही ते. आम्ही तिला थांबवलं, राय म्हणलं 2 मुली आहे, आम्ही हवा तुले साथीदार, पण ते नाही राहिली. ते मुली आता ते माझ्याचकडे आहे. म्हणून आता पोरायले म्हणतो का तुम्ही तरी शिका बा, आम्ही तर नाही शिकलो पण तुम्ही तरी शिका, काही नाही काहीतरी तुमच्या तरी कामाचं येईल. इयत्ता 5वी पासून इथे आलेली आहे. माझे येण्याचं कारण म्हणजे मी इयत्ता 2री मध्ये असताना माझ्या वडिलांनी आत्महत्या केली. 1-2 वर्ष लोटले. त्यानंतर दीनदयाल बौद्धिस्ट प्रसारक मंडळाचे मामा लोक घरी आले होते. तेव्हा आई पूर्णपणे खचलेली होती. त्यांनी आईला खूप मानसिक आधार दिला की आम्ही तुझे भाऊच आहो बा. भाऊबीजेच्या दिवशी ते आमच्या घरी आले होते. त्यांनी आईला प्रोत्साहित केलं की तुम्ही हे सगळं करू शकता. दीनदयाल संस्थेवाले माझ्याकडे आले होते. त्यांनी मला विचारलं की बा तुला शिकायचं आहे का. तेव्हा मी 6व्या वर्गात होती शिकत. तर त्यांनी म्हटलं की येशील का तू यवतमाळला शिकायला. तर मी लहान होते, मला माहीत नव्हतं काय असतं शिक्षण. इतकं काही शिकलं तर काय मोठं होते मला काही माहिती नव्हतं. पण मी त्यांना सहजपणे हो म्हणून दिलं, आणि दुसऱ्या वर्षी ते आले होते मला घ्यायला. शिक्षणाला खूप महत्त्व आहे. एक मुलगी जर शिकली तर ती दोन्ही घराला उजेड देते असं म्हणतात. तर त्याच्यामुळे मुलगी शिकणं खूप आवश्यक आहे. ती जर शिकली तर ती पुढची पिढी घडवू शकते. त्याच्यामुळे मुलींनी शिकावं. आणि आजचं जे युग आहे ते कॉम्पिटेटिव्ह युग आहे. त्याच्यामुळे त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तिनं शिकणं खूप महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागातलं मी जीवन बघितलं. म्हणजे शेतात जाणं, शेतातल्या लोकांचं जीवन बघणं, त्यांच्यावर होणारे म्हणजे एक त्याला आपण म्हणू अन्याय जे काय असेल ते होणारे ते बघणं, ते माझ्या मनावर त्यावेळेसच कोरलं गेलं.
एक मुलगी माझ्या पायाशी येऊन बसली पहा, नेहमीच यायची. दर द्वादशीला जायचं आम्ही, तुम्हाला सांगतो. आणि आली आणि माझ्याजवळ मला म्हणाली, सुंदर मुलगी, काळी काळी, डोळ्यात तेज तिच्या अक्षरशः. ती मुलगी मला म्हणाली, मावशी आम्ही भांडेच घासायचे का? आम्ही असंच राहायचं का? मग त्या दिवसापासून माझं चिंतन वाढलं. दहा वर्षात यवतमाळ जिल्ह्यात 4000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्याच्यापैकी आम्ही मग 400 परिवाराला आम्ही अडॉप्ट केला. मुली जर शिकल्या समजा तर दोन्ही घरी ते शिकवतात. मुलगा जर शिकवलं तर एकच घर शिकते, पण मुली जर साक्षर झाल्या तर ते दोन्ही घरचे साक्षर करतात. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं, मुलांपेक्षाही मुलीला शिक्षण देण्याची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि ते आता ते गव्हर्नमेंटचं सांगितले तर तुम्हाला म्हणे शेती नाही ते हो 7/12 नाही आहे तर तुम्हाला मदत कायले मिळेल म्हणे, असे म्हणून दिले. माझी अशी इच्छा आहे का मुलीला चांगलं शिकवायचं, कोणती तरी सर्व्हिस लागली पाहिजे तिच्या शिक्षणाच्या ह्याच्यात. समाजामध्ये महिलाचाच प्रथम अधिकार पाहिजे, कारण स्त्री हे कुटुंबाचा कणा आहे. स्त्री नसेल तर काहीच नाही. जसं की माझ्या मुलीनं पूर्ण घर सांभाळलं, एकटी असताना पण ताईला शिक्षण दिलं, मोठे ताईचं लग्न केलं, दादाला याच्यावर आणून सोडलं की ते स्वतःच्या पायावर उभा व्हायचा प्रयत्न करत आहे. शिकायचं आपल्याजवळ परिस्थितीच नव्हती तेवढी शिकवायची. मग मुलीला घेऊन मी काम करू, 2 मुलाला शिकवले. मला असं वाटते सर, माझा मोठा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, लहान मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, असं वाटते सर. मी मजुरी करतो सर, मुलं शाळेत जाते, शाळेतून आले तर सुट्टीच्या दिवशी म्हणजे कोणत्याही दुकानावर काम करत असते. असंही वेळ कोणावर त्यावर यावं नाही सर. हे वेळ म्हणजे खूप संकट दुखात पडल्यासारखे आहे सर. इतकं एकट्या बाईनं 2 मुलं जगवून म्हणजे अवघड वाटते सर. मुलाला भविष्यामध्ये आता माझं एक विचार आहे का शिक्षण शिकवायचं, आणि मुलगा तर एक अपंग आहे, त्याला काहीच येत नाही. तर हे 2 मुलं आहे, तर मुलगी आता एक मोठी आहे, तर मोठ्या मुलीला जर 12वी पास झाल्यावर जर लागत असेल कुठं तर तिला लावून द्यायचं. खेड्यामध्ये कसं लवकर लग्न करतात ना, तसं नाही. मी भरपूर शिकू देईन, जिथपर्यंत माझी मुलगी शिकते तिथपर्यंत, आणि तिच्या पायावर उभी होऊ देईन तिला पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग मी लग्नाचा विचार करेन. मी शेतीतले कामं करू, हे आपलं कुंभार कामही करू, शेती चालू हे काम करू. बैल लाया दिवायच्या हे करू. मग पोरं झाले करायले, मग पोरायनं केली सुरुवात, गणपती दुर्गा देव्या चालू केले. अशी भावना होती की नाही ना शिक्षण शिकावा, ती तिच्या पायावर उभी व्हाव, अशी इच्छा होती. एवढ्या कठीण परिस्थितीत आपल्या दीनदयाल प्रसारक महामंडळाचे प्रथम पुनाजी भाऊंनी आमच्या घरी येऊन भेट दिली आणि माझी परिस्थिती जाणून घेतली. संस्थेचे सगळे लोक आले.
स्वतः मी छोटंसं असं म्हणजे स्टेशनरी म्हणून उघडायचं आणि काहीतरी उदरनिर्वाहासाठी आपण करायचं. माझ्या मुलींचं शिक्षण भागलं पाहिजे आणि स्वतःही खाणं पिणं त्याच्यात आलं पाहिजे बा, या हिशोबाने मी छोटंसं दुकान त्यांच्या मदतीने चालू केलं. तर आता या धंद्यातून मला म्हणजे 250-300 रुपये रोज मिळतो आणि माझ्या 2 मुलीचं शिक्षणही चांगल्या प्रकारे भागू शकतो मी. आम्ही जातो त्याच्याकडे आणि माहिती पूर्ण त्याची विचारपूस करून, म्हणजे त्याच्या कुटुंबात आता माणूस जर मरण पावला ते एक बिचारी बाई लहान लहान लेकरं तिचे घेऊन ते तिचं ते पूर्ण पाहून आम्ही म्हणजे आमच्या याने जे मदत करू शकतो ते करतो. आता आम्ही बळीराजा चेतना अभियान समिती म्हणजे मार्फत आम्हाला जे देणगी इथं मिळालेली आहे ग्रामपंचायतला, त्याद्वारे आम्ही म्हणजे त्यांना 30,000 आम्ही ते आत्महत्याग्रस्त कुटुंबाला वाटप केले. आत्महत्या गावामध्ये बऱ्याचदा होत असतात, परंतु त्या सर्वच आत्महत्या शेतकरी आत्महत्या नसतात. त्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या आहे ते पात्र असतात, म्हणजे त्यांच्यावर कर्ज होतं, घरची परिस्थिती हालाकीची होती, शेतात उत्पन्न नाही, काही नाही, अशा याच्यातून जे झालेल्या आत्महत्या आहेत ती पात्र आत्महत्या. आणि जे घरगुती वादातून किंवा व्यसनातून किंवा कोण्या भांडणातून वगैरे झालेले आहेत ते अपात्र, अनलिगल सुसाईड. तर त्याची खरी माहिती म्हणून पोलीस पाटील या नात्याने आम्हाला द्यावी लागते. सर्वांनी आणि समाजामध्ये पण सपोर्ट करायला पाहिजे मुलींना की तुम्ही शिका, कारण मुलांना सपोर्ट करते, मुलं शिकतात कारण मुलं घराचा वंश आहे असं त्यांना वाटते. पण मला असं वाटते की मुली पण करू शकतात, मुली घर समोर नेऊ शकतात असं मला वाटतं. आज मुलींचं स्थान तसं उंचावलेलंच आहे. आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मुली कमी पडलेल्या नाही आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतंच आहे मुली पुढे गेलेल्या आहे. हे स्थान तिने कायम ठेवायला पाहिजे. ज्या ठिकाणी महिलांचं योगदान आहे, ज्या ठिकाणी महिलांचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या ठिकाणी चांगलंच होतं आहे. ती प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देते, ती आपल्या नवऱ्याला सल्ला देते, शेतीवर मेहनत जबरदस्त करते. मुलाकडे गाय असेल तर गाईचं सगळं दूध काढण्यापासून तीच काम करेल. कुठले मेहनती काम, घरातलं काम, मुलांचं काम आणि शेवट मेहनत करून पुन्हा ती संस्कार घराचं काम करते. समाजामध्ये महिलाचं प्रथम अधिकार पाहिजे, कारण स्त्री हे कुटुंबाचा कणा आहे. स्त्री नसेल तर काहीच नाही. माझंही स्वप्न तेच आहे, जास्तीत जास्त मुलींनी शिक्षण घ्यावे, ग्रामीण भागातल्या स्वतःच्या पायावर उभं व्हावं, आपला परिवार सुदृढ करावा, सक्षम करावा, परिवारासोबत आपला समाज, आपला राष्ट्र यांना उन्नत करावा.